नमस्कार मित्रांनो, मी सौरभ बोरकर भौतिकशास्त्राचा विद्यार्थी या YouTube चॅनलवर आपलं मनापासून स्वागत करतो। आज आपण पाहणार आहोत क्लास 12 चा पहिला चॅप्टर ज्याचं नाव आहे रोटेशनल डायनामिक्स। मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की सर्क्युलर मोशन म्हणजे काय, सर्क्युलर मोशनच्या कॅरेक्टरिस्टिक्स कशा असतात, कायनेमॅटिक्स ऑफ सर्क्युलर मोशन, रेडियल आणि टँजेन्शियल ऍक्सेलरेशन म्हणजे काय आणि नंतर युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आणि नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन म्हणजे काय असतं। आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायचं की सेंट्रिपेटल फोर्स आणि सेंट्रीफ्युगल फोर्स म्हणजे काय आणि ऍप्लिकेशन ऑफ युनिफॉर्म सर्क्युलर मोशन काय असतं। तर एक एक करून सुरू करूया। तर सगळ्यात पहिले आपल्याला पाहायचं की सेंट्रिपेटल फोर्स म्हणजे काय असतं। तर सेंट्रिपेटल फोर्स हा काय असतो, ग्रॅव्हिटेशनल फोर्स, न्यूक्लिअर फोर्स, इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स सारखा एक फोर्स नसतो। तो काय असतो, एक जनरली फक्त ऍडजेक्टिव्ह असतो आणि त्याची जर बेसिक डेफिनेशन सांगायची तर त्याचं काम असतं की तो ऑब्जेक्टला एखाद्या बॉडीला काय करतो, सर्कल कडे टुवर्ड द सेंटर पकडून ठेवण्याचं काम करतो। म्हणजे बेसिकली सांगायचं झालं की अ फोर्स which is directed toward the center of सर्कल। म्हणजे एक असा फोर्स जो डायरेक्ट सर्कलच्या सेंटर कडे काय करतो, एखाद्या ऑब्जेक्टला पकडून ठेवण्याचं काम करतो। एक्झाम्पल सांगायचं झालं तर आपण एक दोरी घेतली, त्या दोरीला काय केलं, एका एंडवर दगड बांधला आणि आपण काय केलं, त्याला जर समजा फिरवलं तर काय होते, त्या दोरी तुमच्या बोटावर जे टेन्शन अप्लाय करते त्या टेन्शनला आपण जो फोर्स असतो तो फोर्स कोणता झाला आपला, सेंट्रिपेटल फोर्स। तर सेंट्रिपेटल फोर्स म्हणजे काय, अ फोर्स विच इज डायरेक्टेड टुवर्ड द सेंटर ऑफ सर्कल। याला आपल्याला डिनोट करायचं असेल तर आपण डिनोट करतो एफसीपी नी। तर जनरली एफसीपी चा आपण जर फॉर्म्युला अकॉर्डिंग टू न्यूटन सेकंड लॉ काय असतो, फोर्स इज इक्वल टू मास इनटू ऍक्सिलरेशन। तर आपण इथे काय करू शकतो, मास इनटू ऍक्सिलरेशन। तर आपण काय केलं होतं, एक सेंट्रिपेटल ऍक्सिलरेशन पाहिलं होतं। त्या सेंट्रिपेटल ऍक्सिलरेशनचा फॉर्म्युला काय होता आपला, AC इज इक्वल टू v स्क्वेअर अपॉन r। ही व्हॅल्यू जर आपण इथे पुट केली तर जनरली काय येते, m v स्क्वेअर अपॉन r। हा काय झाला आपला बेसिक फॉर्म्युला सेंट्रिपेटल फोर्सचा, mv स्क्वेअर अपॉन r। तर आता सेकंड आपल्याला पाहायचं सेंट्रीफ्युगल फोर्स। सेंट्रीफ्युगल फोर्स, आता पहा सेंट्रिपेटल फोर्सच्या ऑपोजिट डायरेक्शन मध्ये काम करतो सेंट्रीफ्युगल फोर्स। सेंट्रिपेटल फोर्स आपण काय सांगितलं, एक असा फोर्स जो सर्कलच्या सेंटरच्या डायरेक्शन मध्ये आपल्याला लागतो। सिमिलरली सेंट्रीफ्युगल फोर्स म्हणजे काय, एक असा फोर्स, अ फोर्स which is directed away from the center of सर्कल। तर त्याचा काय होतो, तो निगेटिव्ह डायरेक्शन मध्ये काम करतो। त्याच्यामुळे याचा जनरली आपल्याला जर फॉर्म्युला पाहायचा असला तर याचा फॉर्म्युला काय असतो, -mv स्क्वेअर अपॉन r। ठीक आहे। आणि सेंट्रीफ्युगल फोर्स जो आहे तो कुठला ऍक्च्युअल फोर्स नसतो, हा एक काय असतो, यालाच आपण म्हणू शकतो की एक सुडो फोर्स। म्हणजे सुडो फोर्स म्हणजे काय की तो ऍक्च्युअली जी बॉडी, जे ऑब्जेक्ट सर्क्युलर मोशन करत असेल तर त्याच्यावरच काय होतो, फक्त सेंट्रीफ्युगल फोर्स आपल्याला अनुभवता येतो। त्याच्यामुळे तो काय झाला आपला सुडो फोर्स, तो कुठलाच ऍक्च्युअल फोर्स नसतो। ठीक आहे, तर लिहून घ्या। तर आता आपण पाहू ऍप्लिकेशन ऑफ युनिफॉर्म सर्क्युलर मोशन। ऍप्लिकेशन ऑफ युनिफॉर्म सर्क्युलर मोशन। त्यात आपण सगळ्यात पहिलं पाहायचं व्हेइकल अलॉंग हॉरिझॉन्टल सरफेस। यात आपल्याला पाहायचं की एखादी जर गाडी हॉरिझॉन्टल सरफेसवर मूव्ह करत असेल सर्क्युलरली तर यात कुठले कुठले फोर्सेस अप्लाय होतात। तर सगळ्यात पहिला फोर्स अप्लाय होतो या बॉडीचं मास, वेट खाली mg। त्याच्यानंतर आपण सांगतो की त्या रोडच्या परपेंडिक्युलर डायरेक्शन मध्ये काय लागतो, त्याच्यावर तो रस्ता त्या ऑब्जेक्टवर नॉर्मल फोर्स लावतो। आणि दुसरं की जेव्हा तो ऑब्जेक्ट सर्क्युलर मोशन करतो, सर्क्युलर मोशन करत असताना तर आपण काय सांगितलं की सर्क्युलर मोशन कडे करत असताना त्याला एक टुवर्ड द सेंटर फोर्स लावावा लागेल।
तो फोर्स लावण्याचं काम जनरली कोण करते? फ्रिक्शनल फोर्स करते. म्हणून काय आपण सांगू शकतो, आता आपल्याला काय करायचं, बेसिकली या दोन कंडिशन्स बॅलन्स करायच्या. तर आता काय करतो आपण, नॉर्मल फोर्सला आपला वेट बॅलन्स करतोय, सिमिलरली फ्रिक्शनल फोर्सला सेंट्रीफ्युगल फोर्सला काय करतोय, बॅलन्स करतोय. त्याच्यामुळे आपण काय लिहू शकतो की N इज इक्वल टू mg, आणि सिमिलरली आपण इकडे लिहू शकतो की Fs इज इक्वल टू mv स्क्वेअर अपॉन r. तर आता हा स्टॅटिक फ्रिक्शन आहे, तर स्टॅटिक फ्रिक्शन जनरली दोन कंडिशन्स वर डिपेंड करतो. एक म्हणजे कोएफिशिएंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन, कोएफिशिएंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन, आणि दुसरं नॉर्मल फोर्स. तो वेट वर डिपेंड करत नाही. आपण हा काय करायचा, हा फॉर्म्युला जर इथे लिहिला तर जनरली काय आहे ते, न्यूएस इंटू एन इज इक्वल टू एम व्ही स्क्वेअर अपॉन आर. हे झालं आपलं इक्वेशन पहिलं, हे झालं आपलं इक्वेशन दुसरं. तर आता बेसिकली आपण काय करायचं, इक्वेशन 2 ला इक्वेशन 1 ने डिवाइड करायचं. डिवाइडिंग इक्वेशन 2 बाय 1. तर सेकंड इक्वेशन काय, न्यूएस इंटू एन अपॉन एन इज इक्वल टू एम व्ही स्क्वेअर अपॉन आर डिवाइडेड बाय mg. m सोबत m कटला तर काय आलं, n सोबत n कटला. न्यूएस इज इक्वल टू v स्क्वेअर अपॉन rg. म्हणजे आपण इथे लिहू शकतो की v इज इक्वल टू अंडर रूट rg इंटू न्यूएस. काय लिहू शकतो आपण, v इज इक्वल टू rg इंटू न्यूएस. म्हणजे काय करतो, जेव्हा एखादा ऑब्जेक्ट सर्क्युलर मोशन करत असेल हॉरिझॉन्टल सरफेसवर, तर त्याची तेव्हा ते काय असली पाहिजे, मॅक्झिमम स्पीड किती असली पाहिजे, एवढी. ही झाली आहे त्याची मॅक्झिमम स्पीड. पेक्षा जर त्याची स्पीड जास्त झाली तर तो ऑब्जेक्ट काय करते, ती बॉडी घसरून पडण्याची भीती असते. त्याच्यामुळे याची मॅक्झिमम स्पीड किती लागेल, मॅक्झिमम स्पीड किती, अंडर रूट rg इंटू न्यूएस. r रेडियस, g ग्रॅव्हिटी, एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, आणि न्यूएस कोएफिशिएंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन, म्हणजे रोडचा स्टॅटिक फ्रिक्शन किती आहे. ठीक आहे, तर लिहून घ्या. आता आपल्याला सेकंड पाहायचं की वेल ऑफ डेथ. तर मौत का कुआ जनरली काय असते, असा एक माणूस काय करतो, गाडी घेऊन त्या व्हर्टिकल सर्कल मध्ये काय करतो, त्याची गाडी फिरवतो. व्हर्टिकल सर्क्युलर मध्ये तो काय करतो, त्याची बॉडी फिरवतो. फिरवत असताना जनरली काय होते, ती बॉडी जी आहे, ती गाडी आहे, त्या गाडीचा त्याचा वेट काय लागतं, व्हर्टिकली डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये mg. त्याच्यानंतर आपण नेहमी काय सांगतो, नॉर्मल फोर्स जो असतो तो सरफेसच्या परपेंडिक्युलर डायरेक्शन मध्ये लागतो. परपेंडिक्युलर म्हणजे हा. आणि त्याच्यानंतर काय होतं की जनरली आपली गाडी खाली घसरू नाही, त्याच्यासाठी जो फ्रिक्शन अप्लाय होतो, तो फ्रिक्शन कोणत्या डायरेक्शन मध्ये जातो, वरच्या डायरेक्शन मध्ये. ठीक आहे, तर आता आपण काय केलं, जसं जिथे आपण मागच्या कंडिशन मध्ये पाहिलं होतं की बॅलन्स कंडिशन चेक केली होती, सिमिलरली इथे काय करताय, वेटला फ्रिक्शन फोर्स बॅलन्स करताय, आणि सिमिलरली आपल्या नॉर्मल फोर्सला कोण बॅलन्स करताय, सेंट्रिपेटल फोर्स. त्याच्यामुळे आपण बॅलन्सिंग कंडिशन द्यायची असली तर काय लिहू शकतो, Fs इज इक्वल टू mg. आणि Fs ची व्हॅल्यू आपण काय लिहिली होती, दोन कंडिशन्स वर डिपेंड करतो, दोन क्वांटिटीज वर, एक कोएफिशिएंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन आणि दुसरं नॉर्मल फोर्स. तर जनरली काय येते, न्यू एस इंटू एन इज इक्वल टू mg. हे झालं आपलं इक्वेशन पहिलं. आणि सेकंड इक्वेशन आपण काय सांगितलं की नॉर्मल फोर्सला कोण बॅलन्स करतंय, नॉर्मल फोर्सला बॅलन्स करतोय सेंट्रिपेटल फोर्स, n इज इक्वल टू mv स्क्वेअर अपॉन r. हे झालं इक्वेशन सेकंड. तर आता जनरली अगेन काय करायचं, सेकंड इक्वेशनला फर्स्ट इक्वेशननी डिवाइड करायचं. डिवाइडिंग इक्वेशन 2 बाय 1. तर काय लिहू शकतो आपण, न्यू यस n इज इक्वल टू न्यू n इज इक्वल टू mv स्क्वेअर अपॉन r डिवाइड बाय न्यू यस n इज इक्वल टू m जुडा. m सोबत m काटला, इकडे गेला, आणि इकडे n सोबत n कटला, उरलं काय, हा g इकडे गेला, उरलं काय की 1 अपॉन न्यू एस इज इक्वल टू v स्क्वेअर अपॉन rg. rg इकडे गेला, v इज इक्वल टू rg अपॉन न्यू एस. त्याला काय करावं लागेल, तेवढी मिनिमम स्पीड ठेवावीच लागेल. नाही, एवढी मिनिमम स्पीड जर त्याने नाही ठेवली तर तो काय करेल, त्या वेल ऑफ डेथ मधून खाली पडेल आणि मरून जाईल.
तर आता आपल्याला पाहायचं तिसरा आणि सगळ्यात इम्पॉर्टंट टॉपिक ज्याला आपण म्हणतो बँकिंग रूट किंवा अँगल ऑफ बँकिंग. तर आता आपल्याला काय पाहायचं अँगल ऑफ बँकिंग म्हणजे काय. तर तुम्ही काय करता, तुम्ही रस्त्याने जात असता जेव्हा वळण येते तेव्हा तुम्ही पाहिला असेल की त्या रस्त्याचा जो आउटवर्ड पोर्शन आहे, आउटवर्ड भाग आहे, तो काय असतो थोडासा आपल्या स्ट्रेट लाईन पासून वर असतो एका पर्टिक्युलर अँगल वर. का, कारण जिथे जिथे आपण पहिले पाहिलं होतं की फ्रिक्शन वर जर आपण डिपेंड राहिलो तर फ्रिक्शन काय करतं कमी जास्त होतं. म्हणजे जर पाऊस पडला किंवा त्यात जर रस्त्यावर जर समजा कदाचित तेल सांडलेलं असेल तर त्याचं फ्रिक्शन काय होतं कमी होतं. फ्रिक्शन कमी झालं तर काय सेंट्रिपेटल फोर्स कमी होतो. सेंट्रिपेटल फोर्स कमी झालं तर काय होतं गाडी पडण्याची पॉसिबिलिटी जास्त असते. त्याच्यामुळे आपण काय करतो अँगल ऑफ बँकिंगचा यूज करतो. तर जनरली याच्यात आपण काय करतो एक आपला हॉरिझॉन्टल सरफेस असते तर त्या हॉरिझॉन्टल सरफेसवर आपण पर्टिक्युलर थीटा अँगलने काय करतो त्याचा आउटवर्ड बाहेरचा जो पोर्शन आहे तो वर करतो. त्याच्यावर जर समजा आपण काय केली गाडी घेतली त्या गाडीचा फोर्स जनरली काय करतो वेट खाली लागणार आहे mg. आणि आपण सांगितलं की नॉर्मल फोर्स हा नेहमी काय असतो सरफेसच्या परपेंडिक्युलर डायरेक्शन मध्ये. म्हणजे इकडे काय असतो नॉर्मल फोर्स अप्लाय होतो. नॉर्मल फोर्स अप्लाय झाला त्याच्यानंतर काय होतो तो जो नॉर्मल फोर्स आहे तो त्या व्हर्टिकल अँगल म्हणजे ह्या अँगल काय करतो अल्टरनेट अँगल तयार झाला. त्याच्यामुळे या n चे दोन कंपोनेंट पडतात. एक व्हर्टिकल जो असतो त्याला आपण जनरली काय म्हणतो n cos थीटा आणि जो दुसरा असतो त्याला आपण जनरली काय म्हणतो n sin थीटा. पण आता पहा कोण कोणाला कसं बॅलन्स करते व्यवस्थित लक्ष देऊन पहा. तर काय करतोय n cos थीटा व्हर्टिकली अपवर्ड डायरेक्शन मध्ये लागतोय, mg व्हर्टिकली डाउनवर्ड डायरेक्शन मध्ये लागतोय, n sin थीटा हॉरिझॉन्टली इनवर्ड डायरेक्शन मध्ये लागतोय. म्हणजेच n sin थीटा आपल्याला सेंट्रिपेटल फोर्स प्रोव्हाइड करतोय. म्हणून कसं बॅलन्सिंग होईल तर पहा n cos थीटा ला बॅलन्स कोण करतोय mg बॅलन्स करतोय आणि सिमिलरली n sin थीटा ला कोण बॅलन्स करतोय mv स्क्वेअर अपॉन r. आता काय करायचं हे झालं इक्वेशन 1 हे झालं इक्वेशन 2. आता काय करायचं डिवाइडिंग इक्वेशन 2 बाय 1. इक्वेशन 2 बाय 1 तर काय ते n sin थीटा इज इक्वल टू mv स्क्वेअर अपॉन r डिवाइडेड बाय n cos थीटा इज इक्वल टू mg सोबत m कटला n सोबत n कटला. sin थीटा अपॉन cos थीटा काय असतो tan थीटा असतो. म्हणून आपण काय लिहू शकतो की tan थीटा इज इक्वल टू v स्क्वेअर अपॉन rg. याला जर आपल्याला लिहायचं असेल तर आपण काय लिहू शकतो v इज इक्वल टू अंडर रूट rg tan थीटा. ही काय झाली आपली जेव्हा आपण वळण घेतो वळण घेताना अँगल ऑफ बँकिंग येते तेव्हा ही काय झाली आपली मोस्ट सेफ स्पीड. म्हणजे ही असावी असं मोस्ट सेफ स्पीड म्हणजे काय असते की जेव्हा तुम्ही वळण घेता तेव्हा मॅक्झिमम स्पीड काय असली पाहिजे याच्यापेक्षा वर नाही गेली पाहिजे. म्हणून जनरली तुम्ही जेव्हा रस्त्याने वळण घेता तेव्हा लिहून असते की एवढी एवढी मॅक्झिमम स्पीड असली पाहिजे. कमी जास्त करू नका दोनावर पडसाल. त्याच्यामुळे काय आहे ते मोस्ट स्पीड सेफ स्पीड. आता ही मोस्ट सेफ स्पीड जनरली कशावर असते तर रस्त्याच्या रेडियसवर डिपेंड करते, ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीवर डिपेंड करते आणि तो बँकिंग ऑफ अँगल किती आहे त्याच्यावर डिपेंड करते. म्हणून जी v स्पीड आहे आपली ती स्पीड का मासवर डिपेंड करत नाही. मासवर डिपेंड करत नाही. मग तो ट्रक असो तुमची सायकल असो का तुमची लहान लेकराची मोटरसायकल असो काही असो त्याच्यावर मॅटर करत नाही. आता आपल्याला पाहायचं ही झाली मोस्ट सेफ स्पीड. आता आपण जर चूज करायचं असेल आपल्याला जर फाइंड करायचं असेल की तो नक्की अँगल किती असतो आउटवर्ड डायरेक्शन जी रस्त्याची आहे ती वर करायची तर अँगल कितीचा असतो तो अँगल जर आपल्याला फाइंड करायचा असेल तर ह्या v इज इक्वल टू rg tan थीटाच्या फॉर्म्युल्याच्या बेसिसवर v इज इक्वल टू rg tan थीटाच्या बेसिसवर जर फाइंड करायचा तर tan थीटा इज इक्वल टू आपण काय लिहू शकतो v स्क्वेअर अपॉन rg. म्हणजे थीटा इज इक्वल टू tan इनवर्स ऑफ v स्क्वेअर अपॉन rg. एवढी जनरली काय असला पाहिजे त्याच्यात अँगल असला पाहिजे. ठीक आहे अँगल ऑफ बँकिंगचा. म्हणजे एक तर आपण मोस्ट सेफेस्ट स्पीड पण फाइंड करू शकतो v इज इक्वल टू अंडर रूट rg tan थीटा. सिमिलरली आपण तो अँगल ऑफ बँकिंग
फाइंड करायचं असलं तर आपण काय करतो tan इनवर्स ऑफ v स्क्वेअर अपॉन rg. तर सगळ्यात पहिले आपल्याला पाहायचं मिनिमम स्पीड लिमिट. मिनिमम स्पीड लिमिट म्हणजे मिनिमम स्पीड लिमिट मध्ये काय होतं जनरली की मिनिमम स्पीड मध्ये नक्की कमीत कमी किती स्पीड असली पाहिजे, म्हणजे तो ऑब्जेक्ट तेवढी स्पीड असली तर इनवर्ट डायरेक्शन मध्ये पडणार नाही, फॉल होणार नाही. त्याच्यामुळे पहा हा अँगल घेतला आपण थीटा, ही बॉडी ज्याचं मास घेतला आपण mg, त्याच्यावर नॉर्मल फोर्स लागला n बरोबर. तो n व्हर्टिकल अँगल व्हर्टिकली काय करतो एक अँगल तयार करतो ज्याला आपण जनरली काय म्हणतो n cos थीटा, हा टुवर्ड n sin थीटा. तर आता काय करायचं, हा ऑब्जेक्ट कमीत कमी स्पीड मध्ये खाली पडला नाही पाहिजे इनवर्ट डायरेक्शन मध्ये. त्याच्यासाठी त्याचं जे फ्रिक्शन आहे ते फ्रिक्शन काय लागतं आउटवर्ड डायरेक्शन मध्ये फ्रिक्शन लागतं. आउटवर्ड डायरेक्शन मध्ये जर फ्रिक्शन लागलं तर तो फ्रिक्शन हॉरिझॉन्टली काय करतो एक अँगल तयार करतो. त्याला आपण जनरली काय म्हणतो fs cos थीटा, ज्याच्यासोबत अँगल बनला ते, आणि व्हर्टिकली काय झालं fs sin थीटा. तर आता पहा मगाशी आपण जे कंपोनेंट्स एकमेकांसोबत काय केले होते बॅलन्स केले होते तसे आता मॅक्झिमम कंपोनेंट्स झाले. तर आता जनरली आपण काय करू शकतो कंपोनेंट्स बॅलन्स करायचे. तर काय करतो पहा n cos थीटा आणि fs sin थीटा, तर बॅलन्स कोण करतोय mg. म्हणजे आपण काय लिहू शकतो की n cos थीटा प्लस fs sin थीटा इज इक्वल टू mg. सिमिलरली n sin थीटा आहे, f sin थीटा ऑपोजिट डायरेक्शन मध्ये चालला त्याच्यामुळे, आणि त्याला बॅलन्स कोण करतोय n sin थीटाला सेंट्रिपेटल फोर्स प्रोव्हाइड करतोय. त्याच्यामुळे आपण लिहू शकतो की n sin थीटा मायनस fs cos थीटा इज इक्वल टू mv स्क्वेअर अपॉन r. आता सिंपली काय करायचं, हे झालं इक्वेशन पहिलं, हे झालं इक्वेशन दुसरं. आता दुसऱ्या इक्वेशनला काय करायचं पहिल्या इक्वेशननी डिवाइड करायचं. तर काय लिहू शकतो आपण डिवाइडिंग सेकंड इक्वेशन बाय फर्स्ट. तर काय लिहू शकतो आपण n sin थीटा मायनस fs cos थीटा इज इक्वल टू mv स्क्वेअर अपॉन rg, mv स्क्वेअर अपॉन r डिवाइडेड बाय n cos थीटा प्लस fs sin थीटा इज इक्वल टू mg. तर आता जनरली काय होतं m सोबत m कटला. आता काय करायचं बेसिकली या sin थीटा या पूर्ण इक्वेशनला काय करायचं cos थीटाने डिवाइड करायचं. डिवाइडिंग बाय cos थीटा ऑन लेफ्ट हँड साइड ऑफ बिलो इक्वेशन. तर काय इथे सांगा n sin थीटा n cos थीटा ने करायचं. n sin थीटा डिवाइडेड बाय n cos थीटा मायनस fs ची व्हॅल्यू आपण काय सांगितली होती स्टॅटिक फ्रिक्शनची न्यू s इनटू n cos थीटा डिवाइडेड बाय n cos थीटा डिवाइडेड बाय काय आहे ते n cos थीटा डिवाइडेड बाय n cos थीटा प्लस न्यू s into n sin थीटा डिवाइडेड बाय n cos थीटा इज इक्वल टू काय आहे ते v स्क्वेअर अपॉन rg. पहा n सोबत n कटला, n सोबत n कटला, cos थीटा सोबत cos थीटा कटला, हे पूर्ण टर्म कटली, n सोबत n कटला. तर काय आहे ते sin थीटा आपण cos थीटा आपण काय लिहू शकतो tan थीटा इज इक्वल टू इकडे काय उरलं फक्त न्यू s डिवाइडेड बाय 1 प्लस इकडे काय उरलं sin थीटा आपण cos थीटा tan थीटा म्हणजे न्यू s tan थीटा इज इक्वल टू v स्क्वेअर अपॉन rg. म्हणजे काय झाली आपली v मिनिमम किती येते हा जर इकडे गेला तर rg काय येते tan थीटा माइनस न्यू s डिवाइडेड बाय 1 प्लस न्यू s tan थीटा.
म्हणजे काय झालं, त्याला कमीत कमी तेवढी स्पीड लागलच. इथे एक कंडिशन आहे, इथे जे हा न्यूएस आहे, हा न्यूएस हा नेहमी tan थीटा पेक्षा मोठा किंवा tan थीटाच्या इक्वल असला पाहिजे. तर v मिनिमम आपली काय आहे ते 0. नाही तर v मिनिमम जर 0 आली तर v मिनिमम 0 असल्यानंतर काय आहे ते ऑब्जेक्ट रेस्ट वर राहील. रेस्ट वर असल्यावर त्याची पडायची भीती राहणार नाही. तर लिहून घ्या. तर आता आपल्याला पाहायचं मॅक्सिमम स्पीड लिमिट. तर पहा, अँगल थीटा तयार घेतला, इथं आपण ऑब्जेक्ट घेतला, त्याचं मास आपण खाली घेतलं mg, परपेंडिक्युलर टू द सरफेस आपण नॉर्मल फोर्स घेतला, वर्टिकली तो अँगल थीटा करतोय आणि या डायरेक्शन मध्ये तो n sin थीटा करतोय. त्याच्यानंतर फ्रिक्शन या डायरेक्शन मध्ये लागतंय, त्याच्यामुळे इकडे काय लागणार fs cos थीटा आणि खालच्या डायरेक्शन मध्ये fs sin थीटा. आता काय करायचं, कंडिशन्स जर बॅलन्स करायचे असले तर काय ते n cos थीटा मायनस fs sin थीटा इज इक्वल टू mg. त्याच्यानंतर n sin थीटा प्लस fs cos थीटा इज इक्वल टू mv स्क्वेअर अपॉन r. आता काय करायचं, हे झालं इक्वेशन पहिलं, हे झालं इक्वेशन दुसरं. आता काय लिहायचं, डिवाइडिंग इक्वेशन 2 बाय 1 म्हणजे काय ते n sin थीटा प्लस fs cos थीटा डिवाइडेड बाय n cos थीटा माइनस fs sin थीटा इज इक्वल टू mv स्क्वेअर अपॉन r अपॉन mg. m सोबत m कटला. सिमिलरली अगेन आता काय करायचं, डिवाइडिंग बिलो इक्वेशन बाय n cos थीटा इन LHS. सो काय येते आपलं n sin थीटा अपॉन n cos थीटा प्लस न्यू s इंटू n cos थीटा अपॉन n cos थीटा. सिमिलर असताना सर यायला पाहिजे असं मी पाहू. आता काय आहे पहा, आता काय करायचं पुढं, आता काय करायचं पुढे की n cos थीटा डिवाइडेड बाय n cos थीटा माइनस न्यू s इंटू n sin थीटा अपॉन n cos थीटा इज इक्वल टू v स्क्वेअर अपॉन rg. आता काय होते, n सोबत n कटला, n सोबत n कटला, अख्खा कटला, n सोबत n कटला, उरलं काय tan थीटा प्लस न्यू s, ही कटलं ना, न्यू s डिवाइडेड बाय 1 माइनस tan थीटा इज इक्वल टू v स्क्वेअर अपॉन rg. म्हणजेच काय ते v max इज इक्वल टू अंडर रूट rg tan थीटा प्लस न्यू s डिवाइडेड बाय 1 माइनस tan थीटा. ही काय झाली त्याची मॅक्झिमम स्पीड लिमिट. याच्यापेक्षा जास्त जर स्पीड झाली तर तो ऑब्जेक्ट आउटवर्ड डायरेक्शन मध्ये फॉल होण्याची भीती असते. म्हणून काय असते, ही मॅक्झिमम स्पीड, ती काय झाली मिनिमम स्पीड. ठीक आहे, तर लिहून घ्या. आपण एक गडबड केली की इथे जी न्यूएस ची व्हॅल्यू होती, ही इथे न्यूएस ची व्हॅल्यू लिहिली नाही, बरोबर. त्याच्यामुळे इथे काय आहे ते Vmax इज इक्वल टू Rg tan थीटा प्लस न्यूएस अपॉन 1 मायनस न्यूएस tan थीटा, बरोबर. एवढी. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत, मुलांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये एक नवीन टॉपिक घेऊन. सध्या थांबूया. धन्यवाद.